पुढील प्रश्न, सोबत दिलेल्या चक्रीय चौकोनामध्ये कोण CDE बरोबर 70° तर कोण ABC बरोबर किती? CDEचं माप आपल्याला दिलेलं आहे 70°. आपल्याला विचारलंय ABC म्हणजे या कोणाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. मग पहा विद्यार्थ्यांनो, या आकृतीचं आपलं निरीक्षण करायचं आहे. मग पहा CDEचं माप 70° आहे तर ADC किती असणार आहे? 110. कारण दोन्ही काय रेषीय जोडीमध्ये येणारे कोण आहेत. मग आता पहा हा 110 तर हा कोण आपल्याला काढायचा आहे. चक्रीय चौकोनामध्ये जे सन्मुख कोण असतात म्हणजे समोरासमोरील जे काही कोण असतात ते एकमेकांना पूरक असतात. म्हणजे या कोणाचं माप ही काय असणार आहे? 70° असणार आहे. तर हा म्हणजे पहा या ABCचं माप किती आहे? 70°. त्यानंतर पहा प्रश्न, P केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची AB जीवा असून N हा तिचा मध्यबिंदू आहे. P केंद्रबिंदू आहे, AB त्याची जीवा, N त्याचा मध्यबिंदू आहे. म्हणजे ABचा मध्यबिंदू N आहे. म्हणजे AN आणि ANB काय एकरूप आहेत आणि आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की दोन्हीचं माप हे सारखंच आहे. मग आता पहा PB बरोबर 15 दिलेलं आहे, PN बरोबर 12. PB 15 दिलेलं आहे, PN 12 दिलेलं आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे? रेख AB ची लांबी किती? मग पहा रेख ABचं लांबी काढण्यासाठी आपल्याला NB काढणं गरजेचं आहे. कारण NBच्या दुप्पट काय असणार आहे? AB असणार आहे. मग आता पहा हे आपण कसं काढू शकतो? तर पायथागोरसच्या नियमानुसार. तर पायथागोरसचा नियम काय सांगतो की कर्णाच्या लांबीचा जो काही वर्ग असतो तो उरलेल्या दोन बाजूच्या लांबीच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच NBचं माप काढण्यासाठी आपल्याला 15चा वर्ग वजा 12चा वर्ग करायचा आहे. 15चा वर्ग 225 वजा 144 12चा वर्ग. मग पहा उत्तर काय येतं? 5 4 गेले 1 आणि 22 मधून 14 गेले 8 राहिलं म्हणजे 81 आलं. मग 81 कशाचा वर्ग असतो? 9चा. म्हणजे NBचं माप किती असणार आहे? 9 असणार आहे. आणि ABचं माप किती असणार आहे? 9 2 18. म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ABचं माप किती आलेलं आहे? 18 आलेलं आहे. अशा पद्धतीने 2 नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे मुलांना.